हो देवा मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा, तुझी स्तुती करतो परमेश्वरा. हो देवा खरंच देवा तुझे प्रेम देवा आमच्यावर अपरंपार आहे परमेश्वरा. हो देवा आमची सुरत देवा तू तुझ्या हातावर कोरून ठेवलेली आहे परमेश्वरा. हो देवा तुझे नेत्र देवा आम्हाला पाहतात परमेश्वरा. हो देवा तुझ्या प्रेमाबद्दल देवा मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. हो देवा मी तुझी स्तुती करतो परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. हो देवा आजही देवा तुझं नाव देवा आमच्या जीवनात आहे देवा, त्याबद्दल धन्यवाद देतो देवा. हो देवा कारण देवा ते येशू नावामध्ये देवा आम्हाला जीवन आहे परमेश्वरा. हो देवा ते येशू नावामध्ये देवा आम्हाला शांती आहे परमेश्वरा. हो देवा त्याच नावामध्ये देवा आम्हाला आनंद आहे परमेश्वरा. हो देवा त्या नावाला देवा आम्ही लाखो आणि करोडो धन्यवाद देतो देवा. हो देवा मी तुझी स्तुती करतो परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. येस थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभूजी, आपण सर्वजण मिळून त्या नावाला धन्यवाद देऊया. येस थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभूजी, आपण सर्वजण बोलू येशू तुझ्या प्रेमाबद्दल देवा मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. येस थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. आज परमेश्वर आपली हाक ऐकत आहे. हो देवा मी तुझी स्तुती करतो परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. येस थँक्यू जीसस. परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि तो म्हणत आहे की माझ्या लेकराने माझ्याकडे मागावं. हो देवा मी आरोग्य मागतो परमेश्वरा. येस थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभूजी. येस थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. धन्यवाद. Yes, thank you, Jesus. Thank you, Jesus. चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके, तेरे नाम यीशु नाम की जय. चाहे तुम
से त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. आपण पुन्हा एकदा आपलं आत्म्याने त्या परमेश्वराची स्तुती करूया आणि पुन्हा एकदा त्या नावाला आपण धन्यवाद देऊया. मनापासून त्या परमेश्वराची स्तुती करूया. Yes, thank you Jesus. धन्यवाद प्रभू. येशू राम येशू राम येशू राम येशू राम येशू राम येशू राम की जय. येशू राम येशू राम येशू राम येशू राम येशू राम येशू राम की जय हो. आपण सर्वजण टाळ्या वाजून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू. पावसाच्या नावाला धन्यवाद देतो. पण तुझी स्तुती करतो परमेश्वरा. येस थँक्यू जीसस. धन्यवाद. त्यावेळेस आपल्यामध्ये पालखी नाट्य आहेत तेव्हा रचनासाठी प्रार्थना. Thank you Lord, thank you Jesus. धन्यवाद प्रभू परमेश्वराच्या पुन्हा एकदा तू परमेश्वराच्या आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल या सकाळच्या वेळेबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती आणि तुझा गौरव करतो आम्ही परमेश्वर पिता. गौरव परमेश्वर पिता या समय प्रभू जो काही प्रभू परमेश्वर पिता स्तुतीचा यज्ञ आम्ही अर्पण केला तो तू मान्य केला. होय गौरव परमेश्वर पिता या पुतळ्यावर असताना आम्ही तुला का देऊ शकतो परमेश्वर पिता. अंतःकरणापासून आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद. Thank you Jesus. Thank you Jesus. पात्र सन्मानास योग्य असं आमचा जीवन देव आहे. धन्यवाद देतो. होय आज या सकाळच्या समय पुन्हा एक बार प्रभू परमेश्वर पिता आम्ही आमची संपूर्ण मंडळी आमच्या पवित्र चरणात आम्हा प्रत्येकाचं जीवन समर्पित करत आहोत. ज्याप्रकारे प्रभू स्तोत्राद्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलं त्याचप्रमाणे प्रभू आज तू वचनाद्वारे देखील आमची भेट दिली आणि महान तुझं गौरव तू करून घे. बोलले सेवकांना आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पित करत आहोत. ते नव्हे तर पवित्र आत्म्या तू त्यांच्याद्वारे आज आम्हा प्रत्येकाची भेट घे आणि प्रभू परमेश्वर पिता फळ देणारा प्रत्येक काटा आज तुझ्या वचनाद्वारे तू छाटून टाक अशा विनंती करत आहोत. दया आणि कृपा कर. वचन फक्त ऐकणारे असू नये तर त्याप्रमाणे आचरण करणारे प्रत्येकाला बनव. दया आणि कृपा कर प्रभू. आम्ही सर्वजण आमचं जीवन पुन्हा एक बार तुझ्या पवित्र चरणात समर्पित करत इथून पुढे संपूर्ण वेळ समय तुझ्या हातात समर्पित करत ख्रिस्त तारणारा प्रवेश ख्रिस्त याच्यात गोड नावात मागून विद्यात होईल. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हॅलो यस जे ऑनलाईन या उपासनेमध्ये सहभागी झालेले आहेत गुगल मीटवर फेसबुकवर त्यांचे देखील प्रभू येशू ख्रिस्ताचे नावात आम्ही स्वागत करतो. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष लावूया. स्वर्गीय पित्या आम्ही तुझे आभार मानतो. आठवडाभर आम्हाला सांभाळलंस. तुझी दया तुझी कृपा तू आम्हावर केलीस. आमचं बाहेर जाणं येणं प्रभू स्तोत्र 121 प्रमाणे तू सुरक्षित केलंस. तुझी दया आम्हावर आमच्या कुटुंबावर आमच्या मंडळीवर केलीस आणि पुन्हा एकदा तुझी पवित्र उपासना करण्यासाठी तुझ्या पवित्र मंदिरात तू आम्हाला आणलास. धन्यवाद देतो. आज प्रभू तुझ्या सानिध्यात जो आनंद असतो जो आशीर्वाद असतात त्याचा अनुभव आज आम्हाला होतो. आम्ही स्वतःला
पूर्णपणे विसरून आम्ही तुझी उपासना करावी, तुझं वचन ऐकावं, तुझं वचन स्वीकारून ते आमच्या जीवनाला आम्ही लागू करावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. त्या शमूएल बाळासारखं आज आम्ही तुला विनंती करतो की बोल परमेश्वरा, तुझा दास ऐकत आहे. बोल परमेश्वरा, तुझे लेकर ऐकत आहे. बोल परमेश्वरा, तुझी मंडळी ऐकत आहे. प्रभू, तू आमची भेट घेतलीस, उपकार. यापुढेही तूच या उपासनेचं नेतृत्व कर. धन्यवादासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. खूप यार, आपण कोण आहोत? आपण सर्व देवाची लेकरं आहोत, आहे ना? सरळ साधं उत्तर आहे, आपण कोण आहोत? देवाची लेकरं आहोत. जर आपण देवाची लेकरं आहोत तर काय प्रियांनो, देव आपल्याशी बोलतो काय? देव आपल्याशी बोलतो काय? देव जर आपला बाप आहे तर तो आपल्याशी बोलतो. आम्ही जर त्याची लेकरं आहोत तर देव आपल्याशी बोलतो, है ना? देवाचा आवाज आपण कधी ऐकला आहे का? प्रियांनो, ज्या देवाची आपण भक्ती करतो, ज्या देवाची आपण उपासना करतो, तो एक जिवंत आणि वास्तविक परमेश्वर आहे. स्तोत्र 115 आणि 5व्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, ज्यास तोंड आहे पण बोलता येत नाही, ज्यास डोळे आहेत परंतु पाहता येत नाही, असा आपला देव नाही. आमेन. आपला देव जिवंत परमेश्वर आहे आणि तो त्याच्या लेकरांशी बोलतो. होय, परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. वेगवेगळ्या मार्गाने परमेश्वर आपल्याशी सतत बोलत असतो, आपल्याला मार्गदर्शन करत असतो, आपल्याला सूचना देत असतो. आपण सोडून द्यावेत अशी पाकं तो आम्हाला दाखवत असतो. आपल्या जीवनात आपण काय निर्णय घ्यावेत, आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी देव आपल्याशी बोलत असतो. फक्त प्रियांनो, देवाचा आवाज आम्ही ओळखला पाहिजे, देवाची वाणी आम्ही ओळखली पाहिजे आणि त्यासाठी आपले कान आम्ही नेहमी उघडे ठेवले पाहिजे. हालेलुया. बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ज्याला कान आहेत तो ऐकतो, ज्याला कान आहेत तो ऐकतो. काय आपल्याला कान नाहीत का? कान आहेत, परंतु ते देवाची वाणी ऐकणारे कान आम्ही उघडले पाहिजे आणि त्या कानाने आम्ही देवाचा आवाज ऐकला पाहिजे, देवाचे शब्द ऐकले पाहिजे आणि देवाची आपल्या जीवनासाठी असलेली इच्छा आम्ही जाणून घेतली पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत, ज्यांनी देवाचा आवाज ऐकला, ज्यांनी देवाचा आवाज ऐकला आणि देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे ज्या वेळेस ते वागले, ज्या वेळेस देवाच्या वचनाप्रमाणे ते चालले, त्यांच्या जीवनामध्ये
देवाचं कार्य झालेलं आहे. देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. अगदी प्रारंभापासून जर आपण पाहिलं, उत्पत्तीच्या पुस्तकापासून, तर नोहाने देवाचं ऐकलं, देवाचा आवाज ऐकला. देव नोहाशी स्पष्टपणे बोलला. त्याला कळलं नोहाला की हा देवाचा आवाज आहे, हा प्रत्यक्ष देव माझ्याशी बोलत आहे आणि देव मला एक तारू बांधायला सांगत आहे. नोहाने देवाचा आवाज ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने एक तारू त्याने बांधलं, एक जहाज त्याने बांधलं. 120 वर्ष लोकांना सावध करण्याचा त्याने प्रयत्न केला, लोकांना देवाकडे आणण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु दुःखाची गोष्ट आहे, कोणीही नोहावर विश्वास ठेवला नाही. परंतु नोहाने देवाचा आवाज ऐकला, त्याच्या जीवनात परिवर्तन आलं. त्याने विश्वासाने काही धाडसी निर्णय घेतले आणि नोहाचा आणि त्याच्या कुटुंबाचा परमेश्वराने मोठ्या जलप्रलयामधून उद्धार केला. अब्राहमाने देवाचा आवाज ऐकला. कसं ऐकलं? काय ऐकलं? देव अब्राहमाशी बोलला, तू आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवेल त्या देशात तुझा, तुझ्यापासून मी एका राष्ट्राची निर्मिती देईल, तुझी संतती आकाशातील तारे एवढी मी वाढवेल. देवाचं वचन त्याला मिळालं, देवाचा आवाज त्याने ऐकला आणि प्रियानो त्याचं जीवन बदललं गेलं. अत्यंत धाडसी त्याने निर्णय घेतला. देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे आपला देश, नातेवाईक, आपल्या बापाचं घर आणि जे काय होतं त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून अब्राहम आपल्या पत्नीला घेऊन तो विश्वासाने चालला. देवाने त्याला कधीच सोडलं नाही. जरी अब्राहमाने काही काळासाठी देवाला सोडलं, पण देवाने त्याला सोडलं नाही. देवाने त्याची आपली दया आणि आपली कृपा त्याच्यावरची कमी केली. अनेक उदाहरणं आहेत प्रियांनो. ज्यांनी देवाचा आवाज ऐकला, ज्यांनी देवाचा आवाज ओळखला, त्यांच्या जीवनात परिवर्तन आलं, त्यांचं जीवन बदललं गेलं, त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं, पूर्णपणे बदलून गेलं. त्यांचं व्यक्तिमत्व बदललं गेलं, स्वभाव बदलला गेला आणि देवासाठी महान असं कार्य त्यांनी केलं. आज देवाच्या वचनातून आपण पाहणार आहोत की देव कोणत्या मार्गाने आपल्याशी बोलतो. देव आपल्याशी बोलतो. देवाचे वेगवेगळे मार्ग आहेत. कोणत्या मार्गाने देव आपल्याशी बोलतो? आपण ते ओळखलं पाहिजे की देव माझ्याशी बोलत आहे, देव मला सूचना करत आहे, देव मला मार्गदर्शन करत आहे. जर आपण देवाची लेकर आहोत तर देवाचा आवाज आम्हाला ओळखता आला पाहिजे. देवाचं वचन योहानाच्या शुभवर्तमानामध्ये काय म्हणतं? देव माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. हालेलुया. आपण जर देवाची मेंढर आहोत तर आम्ही देवाचा आवाज ओळखला पाहिजे, देवाची वाणी आम्ही ऐकली पाहिजे. आणि देव माझ्याशी बोलत आहे, देव मला सूचना करत आहे. मला देव ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी मला केल्या पाहिजे. देव एका आतील आवाजाद्वारे, देव आपल्या अंतःकरणात देव आपल्याशी बोलत असतो. देव आपल्या अंतःकरणात आपल्याशी बोलत असतो. यावर कधी आपण विचार केलेला आहे काय?
जसं आपण एकमेकाशी समोरासमोर बोलतो, समोरच्या व्यक्तीचे शब्द आपल्या कानावर ऐकू पडतात आणि मग आपल्याला त्याची भाषा समजते, तसं देव हा पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये की देव आत्मा आहे. देव कसा आहे? देव आत्मा आहे. आणि देव आत्मा हा आपल्या अंतःकरणाशी बोलतो. म्हणजे देव आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. देव आपल्याशी आपल्या अंतःकरणात सातत्याने बोलत असतो. सकाळी उठल्यापासून प्रत्येक क्षणाला देव आपल्याशी बोलत असतो, आपल्या अंतःकरणात बोलत असतो, आपल्याला सूचना करत असतो. आपण सोडून द्यावं असं पातक तो आम्हाला दाखवत असतो. माझ्या मुला, माझ्या मुली, मी ज्या गोष्टी तुला सांगत आहे या गोष्टीपासून तू स्वतःला दूर ठेव. या गोष्टी करू नको, या गोष्टी पाहू नको, या गोष्टी चुकीच्या आहे. तू आपलं तोंड बंद ठेव. काही गोष्टी माझ्यासाठी तू सहन कर. देव आपल्या अंतःकरणात आपल्याशी सातत्याने नित्य नियमाने आपल्याशी बोलत असतो. परंतु तो देवाचा आवाज आम्ही ओळखला पाहिजे. प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आपण पाहतो शौलाशी देव बोलला. कसा बोलला? बाकीच्यांना काहीच आवाज ऐकू आला नाही. शौला सोबत अनेक लोक होते. शौला सोबत त्याचे साथीदार होते, सैनिक होते, कट्टरपंथी लोक त्याच्या सोबत होते. परंतु देव फक्त शौलाशी बोलला. शौला शौला पर्सनली बोलला, वैयक्तिकरित्या बोलला. शौला शौला तू माझा छळ का करतोस? शौलाने त्याला उत्तर दिलेलं आहे, प्रभू तू कोण आहेस? तू कोण आहेस? त्याला उत्तर मिळालं, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. होय, शौलाला त्या क्षणाला जाणीव झाली. शौलाला कळालं की हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा प्रभू येशू स्वतः माझ्याशी बोलत आहे. कारण प्रभू येशूच्या शिष्यांचा, विश्वासणाऱ्यांचा मी छळ करत आहे आणि प्रभू येशू आज स्वतः माझ्याशी बोलत आहे. ही त्याची वाणी आहे, शौलाची वाणी आहे, ही देवाची वाणी आहे. देवाचा आवाज त्याने ओळखला आणि शौलाचं परिवर्तन झालं. कसा बोलला देव? शौलाच्या अंतःकरणात तो बोलला. आमेन. शौला शौला तू माझा छळ का करतोस? प्रेषितांचे कृत्य याचा 8वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये देखील आपण आपल्याला पाहावयास मिळतं. फिलिप्पाला आत्म्याने सांगितलं तू जाऊन त्या हापशी संडाचा रथ गाठ. काय होतं? कोणता व्यक्ती होता? कसा बोलला देव? त्या फिलिप्पाच्या अंतःकरणात देव बोलला, पवित्र आत्म्याद्वारे देव बोलला. तू जाऊन आत्म्याने त्याला सांगितलं. हा शब्द आहे या ठिकाणी. देव आत्मा आपल्याशी कसा बोलतो प्रिया? देवाचा आत्मा आपल्या अंतःकरणाशी बोलतो.
ज्यावेळेस आपण एखादं धाडशी पाप करतो ना, त्यावेळेस देवाचा आत्मा आपल्या अंतःकरणाशी नेहमी बोलत असतो. माझ्या मुला, माझ्या मुली, या गोष्टी तू करू नकोस. या फिलिपाला देवाचा आत्मा बोलला, तू जाऊन त्या हबशी संघाचा रथ काढ, त्याला तुझी गरज आहे. आणि ज्यावेळेस फिलिपाने त्या षंडाचा रथ गाठला आणि त्याला कळालं की खरोखर हा व्यक्ती देवाच्या वचनातून सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. देवाने त्या हबशी षंडाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी देवाने फिलिपाला उपयोगात आणला. हालेलुया. पौलाने खूप परमेश्वराची सेवा केली, अनेक आत्मे देवाच्या राज्यात आणले. देशात आणि विदेशातही त्याने मंडळाची स्थापना केली. कशी एवढी मोठी सेवा करण्यासाठी कोण त्याला गाईड करत आहे? काय होतं पौलाकडं? पौलाविषयी आपल्याला पाहावयास मिळतं, त्याने पवित्र आत्म्याचं नेहमी ऐकलं. देवाचा आत्मा त्याच्याशी बोलायचा. पौलाने कुठं जावं, पौलाने कोणत्या मार्गाने जावं, कोणत्या देशात जावं आणि कशा प्रकारे देवाची सेवा करावी. प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय 6 आणि 7 वचन आपण वाचूया. पहा कशा प्रकारे संत पौलाला पवित्र आत्म्याद्वारे देव पौलाशी बोलत आहे. देव पौलाला कशा प्रकारे मार्गदर्शन करत आहे. नंतर आशिया देशात वचन सांगण्यास त्यास पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळे काय झालं? पवित्र आत्म्याकडून आशिया देशात वचन सांगण्यास अडथळा आला. म्हणजे पवित्र आत्म्याने त्यानं सांगितलं, जाऊ नको आशिया देशामध्ये, डोंट गो देअर. ऐकलं पौलाने. हालेलुया. ते फुक्रिया व गलतिया या प्रांतामधून गेले आणि मुसिया पर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुन्हा शॉर्टकट मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यास जाऊ दिले नाही. देवाने त्यांना सांगितलं, जायचं नाही, बिथुनिया जाऊ नका, तुमच्यासाठी वेगळी योजना आहे, वेगळा प्लॅन आहे. पौलाने देवाचं ऐकलं. हालेलुया. पौलाच्या आशीर्वादित सेवा कार्याचं रहस्य तो देवाचं ऐकत होता. आमेन. देवाने त्याला अडथळा आणल्यानंतरही जबरदस्तीने तो आशिया देशात वचन सांगायला गेला नाही. पौलाने त्याला देवाच्या आत्म्याने त्याला बिथुनियास जाण्यास अडवल्यानंतर जबरदस्तीने तो बिथुनियास जाऊन देवाची सेवा करत बसला. ज्यावेळेस देव आमच्याशी बोलतो आणि देव ज्यावेळेस आपल्याला काही सूचना करतो त्यावेळेस त्या आम्ही ऐकल्या पाहिजे. देव आपल्याशी आपल्या अंतःकरणात त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे, येशूच्या आत्म्याद्वारे देव आपल्या अंतःकरणात आपल्याशी बोलत असतो. त्यासाठी आपल्या अंतःकरणाचं नवीनीकरण होणं फार महत्वाचं आहे. हालेलुया. रोमकरास पत्र 12वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? यास्तव बंधुजन हो, देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनवतो की तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून सादर करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. पुढे वाचा बरं दुसरं वचन. देवाची उत्तम व ग्रहणीय परिपूर्ण इच्छा. देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे
हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आमेन. देवाची इच्छा समजून घेण्यासाठी, देवाचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही या युगाबरोबर समरूप न होता मनाच्या नवीकरणाने आम्ही स्वतःचं रूपांतर केलं पाहिजे. हालेलुया. ही देवाची तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी इच्छा आहे. आपलं मनाचं नवीकरण होणं आवश्यक आहे. जर देवाने आपल्या अंतःकरणात आपल्याशी बोलावं. दुसरी गोष्ट, देवाची इच्छा आहे की आपण प्रत्येक गोष्टीत देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. आमेन. नाही मला कोणाची गरज नाही असं जर आपण म्हणलं, नाही मला नाही पाहिजे कोणाचा सल्ला, मी जे करतो ते बरोबर आहे, मला सगळ्या गोष्टी ठाऊक आहे, मला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, मी एवढा शिकलेला आहे, असं जर आपण विचार करत असाल तर कदाचित देवाची वाणी आणि देवाचा आवाज आपण ओळखू शकणार नाही. नीतिसूत्राचं पुस्तक 3रा अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये काय सांगतो देव आपल्याला? तू आपल्या अगदी मनापासून, जर आम्ही देवाची लेकरं आहोत, आम्ही जर देवाची भक्ती करतो, आम्ही जर देवाची उपासना करतो, तर देव आम्हाला सांगतो तू आपल्या अगदी मनापासून बाय हार्ट परमेश्वरावर, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आमेन. हे फार महत्वाचं आहे. मला सगळं समजतं, मला सगळं कळतं, मला सगळी वचनं ठाऊक आहे, असा जर विचार करत असाल तर देवाचा आवाज आपण कधी ओळखणार नाही आणि देवाची वाणी देखील आपल्याशी बोलणार. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. देवाने तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे देवावर अवलंबून राहिलं पाहिजे आणि आपल्या अंतःकरणापासून देवावर तुम्ही भाव ठेवला पाहिजे. आमेन. मला कोणाची गरज नाही असं म्हटल्यावर कशाला देव त्याची बोलाल? मला कळत नाही, मला नाही ऐकायचं कोणाचं, असं म्हणून चालत नाही. पहिला आपण जर देवाची लेकरं आहोत, आम्ही नम्रपणे देवाचं ऐकलं पाहिजे, देवावर अंतःकरणापासून आम्ही भाव ठेवला पाहिजे आणि देवाचं ऐकण्यासाठी आपल्या मनाचं नवीकरण आम्ही केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, देव त्याच्या वचनाद्वारे देखील आपल्याशी बोलत असतो. आमेन. हे देवाचं वचन त्याने आपल्या हातात दिलेलं आहे. प्रत्येकाच्या घरात देवाचं वचन आहे. हे देवाचं मानवाला लिहिलेलं प्रेमपत्र आहे. आमेन. आणि हे प्रेमपत्र आम्ही देवाच्या सानिध्यात बसून वाचलं पाहिजे. आमेन. पवित्र आत्म्याच्या छत्रीखाली बसून आम्ही वाचलं पाहिजे. या देवाच्या वचनावर आम्ही मनन केलं पाहिजे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालला नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीला बसत नाही. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात म्हणजे या वचनात अहोरात्र रमतो आणि त्याचे मनन करतो, तो धन्य. आमेन. हे देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलत असतो. याचा अनुभव आपण कधी घेतलेला आहे काय? काय देवाचं वचन आपण वाचायला घेतल्यानंतर देव एक एक शब्दाद्वारे आणि एक एक वचनाद्वारे आपल्याशी बोलत आहे, याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपण कधी घेतलेला आहे काय? होय. देवाच्या वचनाविषयी असं लिहिलेलं आहे की देवाचं वचन हे एवढं सामर्थ्यशाली वचन आहे. इब्री लोकासपत्र 4 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की हे अतिशय धारदार असं वचन आहे.
साधे मज्जा आरपार भिदून जाणार मनाचं परीक्षक असं हे वचन आहे. त्या देवाच्या वचनातून देवाने तुमच्याशी बोलावं यासाठी देवाचं वचन आपण वाचतो काय? आमेन. आपण चर्चमध्ये बायबल का घेऊन येतो? वचन का ऐकतो? कारण देवाच्या वचनाद्वारे देव आपल्याशी बोलत असतो. आपण बायबल का वाचतो? कोणीतरी सांगतंय म्हणून आम्ही वाचतो का? नित्य नियम आहे म्हणून वाचतो का? हे बायबल हे देवाचं वचन आहे. आणि ज्या वेळेस देवाची लेकरं अंतःकरणापासून बायबल वाचतात, मनापासून ज्या वेळेस बायबल वाचतात, त्याच्यावर मनन करतात, चिंतन करतात, एक एक वचनाद्वारे देव आपल्याशी बोलायला सुरुवात करतात. देवाच्या लेकरांनी देवाचं वचन वाचलं पाहिजे. देवाचं वचन रेमा आहे. रेमाचा शब्द आहे, रेमाचा अर्थ आहे उच्चार. ज्यावेळेस देवाचं वचन वाचतो तो उच्चार आपण करतो आणि ते कार्य आपल्या जीवनामध्ये घेतो. मत्तयाचे शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचनामध्ये उच्चार पहा. देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्त बोलला रेहमा. वाचा बरं. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने. सैतानाला उत्तर दिलेलं आहे. हे देवाचं वचन मनुष्य केवळ भाकरीने नव्हे परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. काय आहे? भाकरीने जगेल का? परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हे वचन रेमा आहे. याद्वारे देव आपल्याशी बोलतो. याद्वारे देव आपल्या आत्म्याचं पोषण करतो. याद्वारे देव आपल्याला सूचना करतो. याद्वारे देव आपली सुटका करतो. या वचनामध्ये ताकद आहे. या वचनामध्ये सामर्थ्य आहे. या वचनामध्ये अभिषेक आहे. आणि हे वचन आम्ही आपल्या जीवनाला लागू केलं पाहिजे. काय म्हणतो स्तोत्रकर्ता? मी कोणत्या उजेडात आणि कोणत्या प्रकाशात मी चालतो? स्तोत्र 119:105. तुझे वचन माझ्या पावलासाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश असा आहे. हालेलुया. म्हणजे वचन तुम्हाला डायरेक्शन देत असता की तुम्ही तुमचं पाऊल कसं टाकावं. आपल्या जीवनाची पावलं योग्य दिशेने टाकण्यासाठी वचन आम्हाला मार्गदर्शन करत असतं. आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो तुझं वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखं, माझ्या मार्गासाठी प्रकाशासारखं. हालेलुया. कारण देव त्याच्या वचनाद्वारे त्याच्या लेकरांशी बोलत असतो. या दिवसामध्ये जर तुम्हाला देवाच्या जवळ यायचं आहे, देवाच्या सानिध्यात बसायचं आहे, देवाची इच्छा जाणून घ्यायची आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की हे देवा, माझ्या जीवनात तुझी काय इच्छा आहे? मी काय केलं पाहिजे? मी कोणता निर्णय घेतला पाहिजे? मी कोणती पावलं उचलली पाहिजे? बरेच लोक कन्फ्युज्ड असतात. काय करावं, कुठं जावं, काय निर्णय घ्यावे हे कळत नाही. अशा वेळेस प्रियांनो, हा देवाच्या वचनाचा आधार घ्या. देवाच्या वचनाला वेळ द्या. देवाच्या वचनातून देवाची इच्छा शोधा. देवाच्या वचनावर मनन करा, चिंतन करा. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की देव त्याच्या वचनाद्वारे प्रत्येकाशी बोलतोच बोलतो. हालेलुया. एक ब्राह्मण व्यक्ती होता. त्याच्या हातात कुठून तरी हे नवा करार त्यांच्या हातात मिळाला. आणि कोणीतरी सांगितलं की हा नवा करार आहे,
आणि हे बायबलचं अर्ध पुस्तक आहे. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पहिल्या अध्यायापासून या बायबलला वाचायला सुरुवात करा. आणि मत्तयाच्या शुभवर्तमानातील पहिला अध्याय त्यांनी उघडला आणि वंशावळ वाचायला सुरुवात केली. एवढी मोठी वंशावळ वाचताना देव त्याच्याशी बोलला की हे एवढी मोठी वंशावळ, हजारो शेकडो वर्षाची वंशावळ फक्त देवच याची नोंद ठेवू शकतो. दुसरा तिसरा कोणताही व्यक्ती याची नोंद ठेवू शकत नाही. आणि त्याने विश्वास ठेवला की हे देवाचं वचन आहे आणि ह्या देवाच्या वचनाद्वारेच प्रियानो त्या व्यक्तीचं जीवन बदललं गेलं. फक्त एक अध्याय वाचला त्याचं जीवन बदललं. ज्यांनी ज्यांनी देवाची वचनं वाचली त्यांचं जीवन बदललं. तुम्हाला तुमच्या जीवनात आध्यात्मिक मार्गदर्शन पाहिजे, इकडं तिकडं फिरत बसण्यापेक्षा देवाच्या वचनाचा अभ्यास करा, देवाच्या वचनाचं मनन करा, चिंतन करा. देव डायरेक्ट त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो. आमेन. तिसरी गोष्ट आहे, देव आपल्याशी बोलतो तर प्रार्थनेद्वारे देखील देव आपल्याशी बोलतो. काही लोकांना असं वाटतं प्रार्थना करणं म्हणजे फक्त देवाशी बोलणं. प्रार्थना करतो त्यावेळेस फक्त आपणच देवाशी बोलत नाही तर देव देखील आपल्याशी बोलत असतो. आमेन. याचा अनुभव आपण कधी घेतलेला आहे काय? तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये तुम्ही देवाचं ऐकलेलं आहे काय? देवाचा आवाज ऐकलेला आहे काय? देवाची वाणी ऐकलेली आहे काय? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता त्यावेळेस फक्त तुम्ही देवाशी बोलताना आमेन म्हणता का? जर तुम्ही फक्त देवाशी बोलत असाल आणि देवाचं ऐकायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमचा प्रार्थनेचा वेळ तुम्ही वाया घालताय. तुम्हाला खरी प्रार्थना करायची असेल, देवाच्या सानिध्यात जर तुम्हाला बसायचं असेल तर मग त्याचं शुभवर्तमान 6 अध्याय 6व्या वचनात असं लिहिलं आहे, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुम्ही आपल्या खोलीत जा, दार लावा आणि मग स्वर्गातील पित्याचं. का बरं मी कधी विचार करतो की देव आम्हाला खोलीत जायला का सांगतो? वाचा बरं हे पहिलं वचन, 6वं वचन. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा. आमेन. दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे फळ देईल. जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुम्ही खोलीत जा, दार लावून घेऊन प्रार्थना करा. का बरं देव तुम्हाला खोलीत जायला सांगतो, दार लावायला सांगतो आणि प्रार्थना करायला सांगतो? त्याला एक कारण आहे प्रियानो. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करताना त्यावेळेस देवाला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचं असतं. आमेन. पर्सनली देवाला तुमच्याशी बोलायचं असतं. देवाला तुम्हाला सूचना करायच्या असतात. देवाला तुम्हाला काही अभिवचनं द्यायची असतात. देवाला तुम्हाला डायरेक्शन द्यायचं असतं. देवाला काही महत्वाच्या विषयावर आपल्याशी चर्चा करायची असते. त्याच्यामुळे देव म्हणतो तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुमच्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना करणं म्हणजे फक्त देवाशी बोलणं नाही. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस तो प्रार्थनेचा वेळ देवाचं ऐकण्यासाठी देखील देवाला वेळ द्या. देव प्रार्थनेमध्ये देव तुमच्याशी बोलत असतो. हालेलुया. काय प्रियानो, कधी तुमच्या खोलीत तुम्ही गेलात, तुमचे दार बंद केला, तुम्ही तुमचे गुडघे टेकले आणि मग तुम्ही देवाची वाणी ऐकली आहे काय? त्या मंद वाणीने देव तुमच्याशी बोललेला आहे काय? ती शांत वाणी, ते देव शांत वाणी तुमच्यापर्यंत कधी आलेली आहे काय? देवाशी बोला, देवाशी बोला, देवाचं ऐका.
जसं घेण्यापेक्षा देणे यात धन्यता आहे, तसं बोलण्यापेक्षा ऐकण्यातही धन्यता आहे. आमेन. आम्ही देवाचं ऐकलं पाहिजे. ती शांतवाणी आम्ही ऐकली पाहिजे. पहिले राजे 19वा अध्याय 11 आणि 12 वचनात आपण पाहतो, एलिया देवाचा दास होता आणि तो परमेश्वरासाठी ईर्ष्यायुक्त झाला होता. त्याला अतिशय वाईट वाटलं होतं की इस्रायल लोकांनी पाप केलेला आहे. घोर असं पाप या लोकांनी केलेलं आहे. आणि मग तो देवाला भेटायला बाहेर पडलेला आहे. त्याला देवाला भेटायचं होतं आणि देवाचं ऐकायचं होतं. पहा, वाचा बरं. त्याने त्यास म्हटले 11 आणि 12 वचन. 19, 11 आणि 12. त्याने त्यास म्हटले हा. तू बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तू बाहेर निघून जा आणि पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता परमेश्वर जवळून जात असता त्या समोरून मोठा सोसाट्याचा वारा सुटला. त्या समोरून मोठा सोसाट्याचा वारा सुटला. डोंगर विगदारित व खडक फोडीत होता. त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. मोठा आवाज झाला, मोठं वादळ आलं, भयंकर असं वादळ होतं आणि त्याला वाटलं या वादळातून कदाचित परमेश्वर माझ्याशी बोलेल, परमेश्वराची वाणी मी ऐकेल. परंतु त्या वादळातही परमेश्वर नव्हता. पुढे वाचा. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला. त्या भूमिकंपातही परमेश्वर. भूमिकंप काय भयंकर असतो. कंपित होती भूमी, भेगा पडतात भूमीला. भयंकर असा भूमिकंप झाला. कदाचित त्या भूमिकंपामध्ये देवाची वाणी त्याला ऐकायला मिळेल असं वाटलं. तो परमेश्वरासाठी फार ईर्ष्यायुक्त झाला होता. पण त्या भूमिकंपातही देव नव्हता. पुढे वाचा. अग्नी प्रकट झाला. त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद अशी वाणी झाली. पुढे वाच. हालेलुया. ती शांत मंद वाणी झाली आणि ती वाणी ऐकताच एलियाला कळालं हा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही, हा सर्व समर्थ परमेश्वराचा आवाज आहे. आणि तो आवाज ऐकून त्याने आपल्या जाग्याचं तोंड त्याने वर केलं आणि आपला चेहरा त्याने झाकून घेतला. पुढे वाच. हा. त्या वाणी ऐकू आली. ती अशी की एलिया तू येथे कशासाठी आलास? सेनाधीश देव परमेश्वर याच विषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे. इस्रायल लोकांनी तुझा करार पाडण्याचे सोडले आहे. पुरे बेटा. फार त्याला दुःख, तीव्र वेदना झाल्या आणि देवाचं मार्गदर्शन घेण्यासाठी तो परमेश्वरासमोर आलेला आहे. मोठं वादळ आलं, वादळात परमेश्वर नव्हता. भूमिकंप झालं, त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. मोठा अग्नी आला, अग्नीतही परमेश्वर नव्हता. पण शांत आणि मंद वाणी आली आणि त्याला कळालं की परमेश्वर खुद्द माझ्याशी बोलत आहे. हा अनुभव त्या बंद खोलीत आपण घेतलेला आहे. आमेन. तू जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तू आपल्या खोलीत जा, आपलं दार बंद कर आणि देवाची प्रार्थना कर. म्हणजे गुप्तदर्शी पिता त्याचं तुला फळ घे. होय, ती शांत मंद वाणी ऐकायची असत देवाची. त्यासाठी देवाला वेळ दिला पाहिजे. आमेन. देवाला पर्सनल टाइम दिला पाहिजे आपण. आणि तो आपल्याकडे फार कमी असतो. आपण सगळे एवढे बिझी झालेलो आहोत
की कधी दिवस उगवतो आणि कधी रात्र होते आणि कधी आपण झोपतो हे पण आम्हाला कळत नाही. मशीन सारखं आपण काम करत असतो. देवाची वाणी ऐकण्यासाठी, देवाचा आवाज ऐकण्यासाठी, देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी त्या खोलीत जाऊन दार बंद करून आम्ही देवाची वाणी ऐकतो का बघा. तो शमूएल बाळ, त्याला माहित नव्हतं परमेश्वर माझ्याशी बोलत आहे आणि त्याला असं वाटलं की एलीच मला आवाज देत आहे, एलीच मला आवाज देत आहे एवढ्या मध्यरात्रीच्या वेळेस. परंतु ज्यावेळेस एली याजक त्याला म्हणला की परमेश्वर तुझ्याशी बोलत आहे, तू त्याला रिस्पॉन्स दे. आमेन. बोल, तुझा दास ऐकत आहे. हालेलुया. हा रिस्पॉन्स प्रियांनो देवाला हवा आहे. बोल, तुझी दासी ऐकत आहे. बोल, तुझा दास ऐकत आहे. हा रिस्पॉन्स आमचा देवाकडून हवा आहे. देव बोलत असतो, आपण त्याला प्रतिसादच देत नाही. देवाला आपल्याशी वार्तालाप करायचा असतो. देवाला आपल्याला वैयक्तिक भेटायचं असतं. देवाला त्याचं अंतःकरण आपल्याला शेअर करायचं असतं. पण त्यासाठी शमूएलासारखं आमचे कान आम्ही उघडे ठेवले पाहिजे आणि देवाच्या आवाजाला आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे आणि आम्ही म्हटलं पाहिजे, बोल, तुझा दास ऐकत आहे, तुझी दासी ऐकत आहे. देवाला आपल्याशी बोलायला आवडतं प्रियांनो. आमेन. देवाला आपल्याशी बोलायला आवडतं. देवाची इच्छा आहे की माझ्या मुलाशी, माझ्या मुलीशी मला बोललं पाहिजे. देवाला त्याचं मनोगत आपल्याला व्यक्त करायचं आहे. पण त्यासाठी देखील आम्ही त्या बंद खोलीत गेलं पाहिजे, दार बंद केलं पाहिजे आणि देवाची वाणी आम्ही ऐकली पाहिजे. चौथी गोष्ट आहे देव. चौथ्या गोष्टी अगोदर आणखीन एक गोष्ट आहे. एक घटना पवित्र शास्त्रात पाहायला मिळते. देव प्रार्थनेद्वारे कसं, हाऊ गॉड स्पीक टू बाय प्रेयर. देव प्रार्थनेद्वारे आपल्याशी कसा बोलतो. पेत्राचं फार सुंदर उदाहरण आहे. पेत्र हा शुद्ध अशुद्ध निषिद्ध मानणारा व्यक्ती. देवाने तो एकदा प्रार्थनेसाठी धाब्यावरच्या खोलीत गेला. प्रार्थनेसाठी धाब्यावरच्या खोलीत गेला आणि त्या ठिकाणी देव त्याच्याशी बोलला. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 9 ते 16 वचनामध्ये आपण पाहतो. देवाने त्याला दृष्टांत दिला. ज्यावेळेस तो प्रार्थनेसाठी गेला, देवाने त्याला दृष्टांत दिला आणि देवाने त्याला सांगितलं शुद्ध अशुद्ध काय नाही. तू जा त्या कर्नेल्याकडे, मी तुला पाठवत आहे. पेत्राने देवाचं ऐकलं. तुम्ही प्रार्थनेला वेळ द्याल तर प्रियांनो देव तुमच्याशी बोलत. आमेन. धाब्यावरच्या खोलीत जा, माडीवरच्या खोलीत जा, बेडरूम मध्ये जा, कुठेही जा, पण प्रार्थनेसाठी वैयक्तिक वेळ देवाला द्या. आणि प्रार्थना करताना देवाचा आत्मा तुम्हाला हातभार लावत असतो. आमेन. त्याचा अनुभव तुमच्या जीवनात घ्या. फक्त वर केलेली प्रार्थना काय कामाची नाही. ती आत्म्याने प्रार्थना झाली पाहिजे. पवित्र आत्मा तुम्हाला प्रार्थना करण्यास हातभार लावतो. रोमकरासपत्र 8 अध्याय 26 आणि 27 वाचनात सांगितले. तो तुम्हाला सपोर्ट करत असतो. काय बोलावं, काय प्रार्थना करावी हे पवित्र आत्मा तुम्हाला सांगत असतो आणि पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत देखील असतो. प्रिया, हा जो वेळ आहे हा फार महत्वाचा वेळ आहे. एक फेलोशिप विथ गॉड, एक सहभागिता, देवासोबत असलेली सहभागिता. आणि अशी सहभागिता की ज्यामध्ये कसला व्यत्यय नको आहे. आम्ही मध्येच काहीतरी काम आठवतं आणि मग आपण मध्येच उठायचं, काम करायचं, परत देवाशी बोलायला सुरुवात करायची. मध्येच दात घासायचं, मध्येच आरशात बघायचं कसा मी दिसतो. प्रार्थना करताना तुमचं मन एकाग्र झालं पाहिजे आणि आत्मा हा देवाशी बोलला पाहिजे. आमेन. तो अनुभव आपल्या जीवनात आम्ही घेतला पाहिजे. चौथी गोष्ट आहे, देव परिस्थितीद्वारे देखील आपल्याशी बोलत असतो.
देव सिच्युएशन क्रिएट करतो आणि मग सिच्युएशन नुसार आम्ही ओळखलं पाहिजे कदाचित देव मला या डायरेक्शनने नेत आहे. आमेन. परिस्थिती, वेगवेगळी परिस्थिती आपल्या जीवनात वेगवेगळ्या परिस्थितीमधून आपल्याला जावं लागतं. कधी कधी अशी परिस्थिती येते की आम्हाला कळत नाही आम्ही काय करावं. एकामागे एक संकट येतात, एकामागे एक परीक्षेला तोंड द्यावं लागतं. माहिती आहे का प्रियांनो, देवाची काय इच्छा असते? देव त्या परिस्थितीमधून, देव त्या संकटामधून, देव त्या वादळामधून तुमच्याशी बोलत असतो आणि देव तुम्हाला त्याच्याकडे वळायला सांगत असतो. आमेन. हालेलुया. परिस्थितीमधून देव आपल्याशी बोलतो. देव अशी परिस्थिती आपल्या जीवनात असते की देवाची इच्छा असते की आता या परिस्थितीमध्ये आम्ही देवाकडे वळलं पाहिजे, देवाची वाणी आम्ही ऐकली पाहिजे. मोसेस बरोबर देव कशातून बोलला? कशातून बोलला देव? वाणीद्वारे बोलला, दर्शन दिलं. जळत्या झुडपातून देव मोसेसशी बोलला. आजूबाजूला कोणीच नाही, मागं पुढे कोणी नाही, परंतु देव त्याच्याशी बोलत आहे. त्या जळत्या झुडपातून त्याला आवाज ऐकायला मिळत आहे आणि त्याला कळालं की हा दुसरा, ह्या जळत्या झुडपातून जो आवाज येत आहे हा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही, तर सर्व समर्थ परमेश्वराचा आवाज आहे. आणि परमेश्वर माझ्या वाहना घालून पुढे येण्यास मला रोखत आहे. परिस्थिती मधून देखील देव आपल्याशी बोलत असतो. बऱ्याच वेळेस एकामागे एक आजाराचा सामना आपल्याला करावा लागतो. आपण हतबल होतो, काय करावं आपल्याला कळत नाही. एकामागून एक आजार, एकामागून एक आजार. कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती आजारी. अशा वेळेस आम्ही देवाची इच्छा ओळखली पाहिजे की या परिस्थितीमधून मी जात आहे, काय या परिस्थिती मागे देव मला काय सूचना करत आहे का? मी सोडून द्यावा असं कोणतं पातक देव दाखवत आहे का? देव मला त्याच्या मंदिरात जायला सांगत आहे काय? देव माझ्या पातकांचा मला पश्चाताप करायला सांगत आहे काय? परिस्थितीद्वारे देव आपल्याशी बोलत असतो प्रियांनो. आम्ही ती वाणी ऐकली पाहिजे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही केलं पाहिजे. आता त्या रात्रीच्या भयान शांततेच्या वेळेस एली बोलत नाही. एली आणि शमूएल बाळ दोघच आहेत आणि अशा वेळेस कोण बोलणार? एलियाला कळालं परमेश्वर खुद्द शमूएला बरोबर बोलत आहे. परिस्थिती कोणी नाही, मग देव आहे, देव बोलत आहे. देवाची वाणी ऐकण्यासाठी आपले कान उघडे ठेवा. आपल्या मनाचं नवीनीकरण करा. अंतःकरणापासून परमेश्वरावर भाव ठेवा. बाय हार्ट. देवाची ग्रहणीय परिपूर्ण इच्छा जाणून घेण्यासाठी मनाचं नवीनीकरण करा. स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. म्हणजे परमेश्वर तुमचं मार्गदर्शन करेल, तुमचं सहाय्य करेल, म्हणजे तुमच्याशी तो बोलेल. तुम्ही त्यासाठी देवावर अवलंबून असलं पाहिजे. काय करू देवा? मी जाऊ का? मी काय पाऊल उचलू? मी काय निर्णय घेऊ? मी कुठे जाऊ? हे आम्ही देवाला नेहमी विचारलं पाहिजे. आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णयात देवाची इच्छा आम्ही ओळखली पाहिजे. कोणतंही पाऊल, आपल्या जीवनातील कोणतंही पाऊल धाडसाने उचलू नका. तुम्ही देवाचे लेकरं आहे. देवाच्या तुमच्या जीवनासाठी खूप चांगले संकल्प आहेत, प्लॅन्स आहेत, योजना आहेत. त्याला तुमच्या जीवनात काम करू द्या.
प्रार्थना करू. सर्व शक्तिमान देवा, तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. तुझं वचन आमच्या पावलासाठी दिवा आणि आमच्या मार्गासाठी प्रकाश असत. आणि प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा सर्वांची भेट घेतलेली आहेस. आम्ही तुला धन्यवाद. प्रभू, तू आमच्या अंतःकरणाशी बोलत असतो. तो आतील तुझा आवाज आम्ही ओळखावा, आत्म्याचा आवाज आम्ही ओळखावा आणि तुझ्या सूचनांचं स्वागत आमच्या जीवनात आम्ही करावं. तू जे सांगतोस तेच आम्ही करावं, यासाठी तू आमचं सांग. ज्यांनी प्रभू तुझा आवाज ऐकला, तुझा आवाज ओळखला आणि ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या जीवनात परिवर्तन आलं, त्यांचं जीवन आशीर्वादित झालं. त्यांना तुझ्या गौरवासाठी तू उपयोगात आणलास. आम्ही देखील तुझी लेकरं आहोत. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, आम्हा प्रत्येकाची तू भेट घे. या उपास समयामध्ये तुझ्या वचनाद्वारे देखील तू आमची भेट घे. तू आमच्याशी बोल प्रभू. तुझा आवाज ऐकण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आमचे कान तू उघडे ठेव आणि आम्ही हे ओळखावं की तू स्वतः आमच्याशी बोलत आहेस. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. प्रभू, तुझी वाणी आम्ही ओळखावी, तुझा आवाज आम्ही ओळखावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातात देतो. तुझी शांती आज प्रत्येकाला तू दे. जे कोणी दुःखी आहेत, जे कोणी बंधनात आहेत, जे कोणी वेगवेगळ्या आजारामध्ये आहे, पीडा भोगत आहेत, प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू यावे राफा, व्याधीमुक्त करणारा देव आहेस. आमचे सर्व रोग आणि व्याधी 2022 वर्षापूर्वीच त्या वधस्तंभावर तू वाहिलेले आहेस. प्रभू, आणि म्हणून आम्ही विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तू आरोग्य प्रभू तुझा स्पर्श कर. येशू, तुझं पवित्र रक्त आम्ही लावतो. तुझ्या पवित्र रक्ताने आम्ही प्रत्येकाला शुद्ध करतो प्रभू. आणि आरोग्याचा स्पर्श प्रत्येकाला प्रभू तुझ्या हातात आम्ही प्रत्येकाला. आमचं जीवन एक साक्ष असावं. आमचं जीवन एक शुभवर्तमानासारखं असावं. आमचं जीवन एक उदाहरण असावं म्हणून तो आमचं सांग. प्रभू, ह्या मंडळीला आशीर्वादित कर. ज्या आमच्या 10वी आणि 12वीच्या लेकरांच्या परीक्षा चालू आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहे, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होणार आहे, प्रभू अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. तुझी दया त्यांच्यावर, तुझी कृपा त्यांच्यावर कर. तुझं पवित्र वचन पाठवून प्रभू त्यांना तू ज्ञान दे, स्मरण शक्ती दे, त्यांना तू यश दे. एक साक्षीदार म्हणून आमच्या लेकरांना तू उभा कर. त्यांच्या परीक्षेत त्यांना तू यश दे. प्रभू, तुझ्या पवित्र हातात आम्ही प्रत्येकाला देतो. आमच्या आठवडाभरातील सेवा आशीर्वादाची, कौटुंबिक कॉटेज प्रेयर मीटिंग आशीर्वादाच्या कर, ओपन प्रेयर मीटिंग आशीर्वादाच्या कर, नेप्ती गावातील, शिरूर, शिक्रापूरमधील प्रभू तुझी सेवा आशीर्वादाची कर. वुमन्स मीटिंग आशीर्वादाची कर, युथ मीटिंग आशीर्वादाची कर. प्रभू, संडे स्कूलची सेवा आशीर्वादाची कर. आमच्या छोट्या छोट्या लेकरांना तुझ्या पवित्र हातात घे आणि प्रभू तुझ्या गौरवासाठी
तुझ्या पवित्र हातात घेऊन त्यांना तू तुझ्या गौरवासाठी तू त्यांना उपयोगात आण. प्रभू, आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातात देतो. उन्हाळ्यातील सगळ्या आजारापासून प्रत्येकाचं संरक्षण. धन्यवाद असे येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. आमेन. थँक्यू.